सभापती महोदय, परवा जसं बिझनेस ॲडवायझरीमध्ये ठरलं की काही डिपार्टमेंटवरच या ठिकाणी चर्चा व्हावी आणि ती चर्चा चांगल्या पद्धतीची व्हावी, ज्या चर्चेतून या महाराष्ट्रातल्या लोकांना न्याय मिळावा या दृष्टीनं आमचा विरोधी पक्षाचा 260चा प्रस्ताव या ठिकाणी दिला। त्यामध्ये या राज्याच्या जडणघडणीमध्ये ज्या एमपीएससीचा सिंहाचा वाटा आहे त्या संदर्भात मी या ठिकाणी बोलू इच्छित आहे सभापती महोदय। कारण की एमपीएससी ही फक्त स्पर्धा परीक्षा नाही, परंतु महाराष्ट्रातल्या गावातल्या ग्रामीण भागातल्या सामान्य माणसांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करणारे एक केंद्र आहे। सगळ्या महाराष्ट्रातल्या आई वडिलांची आशा असलेलं हे स्पर्धा परीक्षा आहे आणि या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आज ज्यावेळी आमचं राज्य प्रगतशील म्हणून आम्ही त्याचा उल्लेख करतो, त्यामध्ये एमपीएससी मधून पास झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी या राज्याच्या विकासामध्ये केलेले योगदान हे आपण कधीही विसरू शकत नाही। आणि पारंपरिक पद्धतीनं ज्या परीक्षा या राज्यामध्ये एमपीएससीच्या माध्यमातूनच झाल्या, त्यामुळे हा महाराष्ट्र राज्य घडला हे आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल। आज सभापती महोदय, एमपीएससीची भरती निघेल, मी त्यामध्ये अधिकारी होईल, आई वडील घरी वाट बघतात, मुलगा मुलगी आमचं साहेब होणार आहे, साहेब होऊन घरामध्ये या ठिकाणी गावाकडे येईल। अक्षरशः जीवाचं रान करून मुलं आणि मुली या एमपीएससी मध्ये शिकत असतात किंवा एमपीएससीच्या परीक्षेची तयारी त्या ठिकाणी सभापती महोदय करत असतात। आई वडील तिथं शेतामध्ये मोलमजुरी करतात, परंतु मुलाला दर महिन्याला पैसे पोचतील याची व्यवस्था त्या ठिकाणी होत असते। परंतु आज ज्या एमपीएससीच्या जीवावर अख्ख्या महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून आहे, त्या एमपीएससीचीच दिशा आज बदलण्याचं काम दुर्दैवाने या ठिकाणी होताना दिसते। ज्या एमपीएससीनं आजपर्यंत ऑफलाईनच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या आणि हजारो अधिकारी तयार झाले, हजारो अधिकाऱ्यांनी या राज्याच्या विकासामध्ये या विधिमंडळातल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं सामर्थ्य या राज्यामध्ये दाखवले, ते अधिकारी या एमपीएससीच्या माध्यमातून तयार झाले। आज त्याच एमपीएससी मधून तयार होणारा भविष्य काळातला अधिकारी हा ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून कारकीर्द ऑफलाईन होईल का अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळे सभापती महोदय, आज हा एमपीएससीचा विषय अत्यंत महत्वाचा आहे, कारण की निवडणुकीपूर्वी नेहमी घोषणा होतात, हजारो जागांची भरती होणार, मुलं त्या आशेवर एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एमपीएससीचा जन्म कशासाठी झाला? परीक्षा घेण्यासाठी झाला।